आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण पुढचा सगळ्यात फेमस पदार्थ शिकतोय गुजराती लोकांचा, तो म्हणजे मुठिया. पण दुधीचे मुठिया. ठीक आहे, साहित्य सांगा. किसलेली दुधी आहे, गव्हाचा पीठ, रवा, सोडा, लाल तिखट, हळद पावडर, साखर, धणे जिरे पावडर, हिंग आणि मीठ. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं ते. आणि मुठ्यांसाठी आधी दुधी जो किसून घेतलेला आहे, शिजून वगैरे नाही घेतला, फक्त किसून घेतलं. फक्त किसून घेतलं. आधी पीठ का आधी दुधी आधी सगळे घ्यायचे आपण. लागेलच ना, कारण हा एवढा टेस्टी पदार्थ आहे की तो एक 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 कधी आपण फिनिश करू आपल्यालाच कळणार नाही. आता काय हवंय? गव्हाचं पीठ, रवा पण तुम्ही त्याच्यात घालताय तर मग चांगलंच ते बांधलं जाईल ना, व्यवस्थित ऍब्झॉर्ब होईल त्यात पाण्याचा जो अंश. मसाले अजून रवा राहिला. हे काय करूनही ठेवता येईल आपल्याला. आणि तुम्ही वापरता पण ना कशा कशात, म्हणजे जसं कढीत म्हणा किंवा आणि कशात हे मोठी आहे त्याच्यात पण असं घालतात. पकोडा कढी वगैरे आपण पकोडा कढी. आणि हे मुठिया म्हणजे असं सकाळी पहाटे असं म्हणजे चहा किंवा कॉफी बरोबर आदल्या दिवशी. अरे फर्स्ट क्लास, फंटास्टिक. काय देऊ तुम्हाला? हळद. जगात कुठे बेस्ट मिठाया मिळतात, कुठे बेस्ट चाट मिळतं, हे सगळं आहे ना. पाणीपुरी. पाणीपुरी ऑसम. लाल मिरची. तिखट खाता तुम्ही बऱ्यापैकी? खाता ना. पण हे जे तुमचं तिखट असतं ते खूप तिखट नसतं ना, मीडियम. हे काश्मीरी लाल तिखट आहे ना हे. म्हणजे आमचं 12 महिन्याचं लोणचं वगैरे जे काय असेल त्याच्यात हेच तिखट आणलं. कारण याचा रंग इतका सुंदर असतो, म्हणजे लाल भडक, पण तितकं ते तिखट नसतं. ही फक्त धणे पावडर का धणा जिरा मिक्स? धणे जिरा मिक्स. हे आता आपण हिंग. सोडा. ओके, छान खुसखुशीत व्हायला. मीठ चवीनुसार, कमी जास्त कशी आवडेल तसा. तेल हवं. तेल गुजरात्यांच्याच मापाने घालायचं, कारण तेलाने याला सॉफ्टनेस जास्त येईल. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. पण खरंच मी जेवणाच्या बाबतीत मुद्दाम म्हणेन की आपण म्हणतो की एवढ्याशा तेलात करायचं, पण तुमच्या ज्या भाज्या असतात, तुमची जी गुजराती थाळी जगप्रसिद्ध, ती एवढी चविष्ट लागते आणि किती टेम्पटिंग ना खरंच. बघितलं कारण त्याच्यात तेल असतं भरपूर, पण चविष्ट. आणि मला तेलामुळे बऱ्यापैकी त्या परतल्या जातात भाज्या, मसाले परतले जातात आणि त्यामुळे ते खूपच चविष्ट होतं. थोडंसं पाणी पाणी जसं लागेल तसंच. कारण दुधीमध्ये ऍक्च्युली पाणीचा भाग असतो ना. दुधी खाल्ला गेलाच पाहिजे ना, त्याच्यामुळे तुमच्या लेकीसाठी वगैरे तुम्ही हे सगळं करून ठेवत असाल ना. हो, आणि माझ्या मिस्टरांना पण खूप हौस वेगळं वेगळं खाणं. त्यांच्या फ्रेंड्सना पण त्यांच्या डब्यांमध्ये इंटरेस्ट असणार आहे. ते लोक वाट बघतात की काय येतंय यांच्या डब्यातनं. म्हणजे त्यांच्या 2-3 मित्रांनी माझं नाव अन्नपूर्णा ठेवलंय. कारण कधीही कुठेही रानात पण सांगितलं तर आपण शॉर्टकट रेसिपी काही करू शकतो. ओके, मग आता झी वरती तुमचं नाव आम्ही अमिता पटेल सांगायचं का अन्नपूर्णा पटेल सांगायचं? कसं काही चालेल, तुम्हाला जे आवडेल ते. नाही काही चालेल. प्रत्येक स्त्री ही म्हणजे प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या दृष्टीने खरंच अन्नपूर्णच असते आणि झालीच पाहिजे. आणि रात्री 2ला जरी कोणी आलं तरी बायका हसऱ्या चेहऱ्याने आनंदाने. पण ते मला असं वाटतं म्हणजे ती आपली भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती अतिथी देवो भव. अतिथी देवो भव, माणसं जोडायची कला. येस. ओके, इट्स डन ना. आणि હવે શું કરવાનું એ મને ગુજરાતી શીખવું છે. થોડુંક હાથમાં તેલ લેવાનું. હા બસ, બસ. चुकून हे बरं घाला आता. येस. ओके, म्हणजे जस्ट टू ग्रीस द हँड्स. ओके. आणि छोटे करणार असे
अच्छा ओके. आणि ह्याचं नाव मुठिया का तर आपण जेव्हा करतो हे हा. तेव्हा हा मुठीचा म्हणजे बोटांचा शेप येतो. हे जे त्याच्यावरती हा, येतात असे म्हणून हे मार्क्स, म्हणून हे आपल्या मुठिया. बोटांचे मार्क्स येतात हा, त्याच्यावरती. म्हणून ते मुठिया. ओके ओके म्हणजे ओके मुठीतनं करतो आपण. ओके. आणि अशाच पद्धतीचे तुम्ही मेथीचे पण करता? हा, ह्याच्यात आणि- आपण मेथी टाकू शकतो, कोबी टाकू शकतो, गाजर आणि कोबी पण टाकू शकतो. अच्छा ओके. मी असं वेगवेगळं ना. आणि आणखीन पण मी असं एक दोन खाल्ले होते की हे सगळे तर घातलेच होते मसाले, पण त्या व्यतिरिक्त मग कधीतरी तीळ, ओवा असं वगैरे पण ते म्हणजे ते जे वाफवून जे ह्याच्यात पण प्रकार वेगळे असतात. म्हणजे वाफवून जे करतो त्याच्यात ओवा वगैरे घालतो. ओके ओके. आणि वाफवून जे करतो त्याला जेव्हा आपण फोडणीला घालतो तेव्हा त्याच्यात मग राई वगैरे तेल वगैरे मग मस्त त्याच्यात लागतं, पण ते पण छान लागतं, खूप आवडतं मला ते पण. हे आता आपण काय करतो, तळणार डायरेक्ट? हे आपण डीप फ्राय करणार. ओके ठीक आहे. मग आता डीप फ्रायची तयारी. तेल तापलेलं आहे आणि मुठे आता ऍक्च्युली हे एवढे खमंग आहेत की ह्याच्या बरोबर काही चटणी सॉस काही काही गरज गरज नाही, नाही का? काही गरज नाही. ओके. तर आणि आता ही आता थंडीची सीझन म्हणजे ही मुठिया, वडा, ढोकळा ही सीझन आता या दिवसांमध्ये हो वाव, पतंग उडवताना वगैरे तर काय पाहिजे. कारण हे आता 2 महिने पतंग उडवतील, फक्त संक्रांत नाही, हे 2 महिने पतंग उडवणार. तर आणि पतंगाबरोबर काय काय उडवू शकतो तेही बघतो आम्ही. आय नो वाऱ्यावरती जेवढं जाईल तेवढं जाऊ दे. आय नो. बेस्ट बेस्ट. ओके. कुठे आम्ही आता तळून घेतो चांगले खुसखुशीत. तर आम्ही आतापर्यंत काय काय घेतलं, कशाचे ते बनवले, त्याचं नीट साहित्य कृती. दुधी मुठिया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेला दुधी, गव्हाचं पीठ, रवा, खायचा सोडा, लाल तिखट, हळद, साखर, धणे-जिरे पूड, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेला दुधी घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, रवा, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, हिंग, खायचा सोडा, मीठ आणि तेल घालून घट्टसर पीठ मळून घ्यावं आणि त्याचे मुठिये वळून घ्यावेत. तयार मुठिये तेलावर खरपूस तळून घ्यावेत. आम्ही